श्री स्वामी समर्थ श्रोते हो. माझंही आयुष्य खूप सुंदर होतं. स्वामी सेवेत असताना 10 वर्ष कशी पलटून गेली मलाही कळालं नाही. पण अचानक माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी समुद्राची लाट आली की त्या लाटेतून मला बाहेर निघणं खूप अवघड गेलं. श्री स्वामी समर्थ श्रोते हो. कृपाचात्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. तर श्रोते हो, आजचा अनुभव जो आहे तो खरंच खूप मनाला भावणारा, भिडणारा आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात याचा प्रत्यय देणारा अनुभव आहे. तर कुठंही व्हिडिओला स्किप करू नका. नक्कीच पूर्ण व्हिडिओ ऐका. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि अशा सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. ताई म्हणतात, माझं नाव अंजली. मी सुद्धा स्वामी सेवेमध्ये 10 वर्ष कंटिन्यू मी सेवेमध्ये राहिले. माझ्या घराच्या जवळ स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. रोज सकाळी जाणं, संध्याकाळी दर्शन घेणं हे माझं सतत नेहमीचं माझं रुटीन होतं. आणि या गोष्टीसाठी मला माझ्या मिस्टरांनीही कधी मला अडवलं नाही किंवा कधीही त्यांनी मला असं म्हटलं नाही की तू सेवा करू नको, तू सेवेला जाऊ नको. कधीच म्हटलं नाही त्यांनी मला. माझ्या घरामध्ये मी, माझे पती, माझी मुलगी आणि माझा मुलगा असे आम्ही 4 जण आम्ही राहतो किंवा राहत होतो. कालांतराने माझ्या मुलीचं लग्न झालं. तिच्या घरी ती खूप सुखात होती आणि त्याच्या काही 3 ते 4 वर्षांनी माझ्या मुलाला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. सर्व काही अगदी सुरळीत, आनंदात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. मग स्वामी मठामध्ये प्रहर सेवा असो किंवा काही विशेष सेवा असो, त्या सगळ्या सेवा मी करत असायची. आणि घरामध्येही रुद्रतीर्थ बनवणं, तसंच लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणं, म्हणजे अशा ज्या प्रकारच्या सेवा आपल्याला आपल्या मठामध्ये शिकवल्या जातात त्या सगळ्या सेवा मी माझ्या घरात करायची. त्याचं तीर्थ सगळ्यांना द्यायची. धुमावती तीर्थ असो किंवा काही वेगळ्या असून सेवा असो, काही कारणास्तव काही दुर्गा सप्तशती पाठ असो, काही स्वामीचरित्र सारामृताचे पाठ असो, अशा वेगवेगळ्या अनेक सेवा ज्या असायच्या त्या सगळ्या सेवा मी मठामध्ये जाऊन मी करायचे किंवा घरीही करत असायचे. तर मग कालांतराने असेच काही दिवस निघून गेले आणि अचानक तो काळा दिवस माझ्याही आयुष्यामध्ये आला. मला 10 वर्ष तर सेवेमध्ये होऊन गेलेली होती. पहिले तर काही माहिती नव्हतं स्वामी कोण आहेत. हळू कालांतराने मला माहिती पडलं असं असं आहेत. पण जवळच मठ होता तरी त्या गोष्टीचा काही लवलेश नव्हता की चला बाबा आपण कधीतरी मठात जावं आणि महाराजांचं दर्शन घ्यावं. पण हळूहळू कशी मला गोडी लागली, काय लागली हे मला काही कळालं नाही. प्रत्येक स्वामी सेवेकराला असंच त्याच्या आयुष्यामध्ये येतं की स्वामी कोण आहे हे त्याला काहीच माहिती नसतं. पण ज्यावेळेला त्याची वेळ येते त्यावेळेला त्याला ते नक्कीच कळतात की स्वामी कोण आहेत. तर माझे पती अगदी प्रेमळ, मनमिळाऊ, कधी कोणत्या गोष्टीची त्यांनी मला आयुष्यामध्ये कमी केली नाही. आणि सतत नेहमी हसमुख चेहरा असणारे माझे मिस्टर. अचानक एक दिवस असा उजाडला आमच्या आयुष्यामध्ये की जणू जसं काहीतरी माझ्या हातातून आता सगळं काही निसटून जाणार आहे. आणि ह्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मी फक्त एकटीच राहणार आहे. असा जणू मनाला एक भास होऊ लागला. मला कुठं माहिती होतं की हा जो माझा मनाचा जो भास आहे तो साक्षात उतरणार आहे. पण पुढे चालून माझ्या आयुष्यामध्ये अजून काहीतरी काय दडवून ठेवलेलं होतं महाराजांनी तेही कुठं मला माहिती होतं. तर एके दिवशी असं माझे मिस्टर मला बोलले, मला माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे. मी आज काही गाडी नेत नाही. मी पायदळच जातो. उन्हाळ्याचे दिवस होते. मी त्यांना म्हटलं, अहो गाडीने जा आणि या लवकर घरी. तर ते मला म्हटले, नको आज मला थोडंसं माझे पाय जड झाल्यासारखे वाटत आहे, तर मी थोडा चालला तर मला मोकळं वाटेल. सकाळची वेळ होती पण उन्हाळ्याचे दिवस मात्र होते. 10 वाजेलाच ऊन अगदी तापायला लागतं तशाच प्रकारे गावाकडे ऊन जसं तापतं तसंच ऊन तापत होतं.
मी त्यांना म्हटलं, "लवकर या, मी तुमच्यासाठी जेवणासाठी मी थांबते." ते मला बोलले, "हो ठीक आहे, तू थांब, मी येतो लगेच. अर्धा 1 तासामध्ये मी येतो." मी माझ्या घरातल्या कामांना लागून गेले. पण एक मनात अस्वस्थता जी असते, कोणतं काहीतरी घडणार आहे याची, ती मनामध्ये चाहूल कुठेतरी जाणवत होती. पण काही कळत नव्हतं नेमकं काय ते. थोडंसं गावातूनच थोडंसं अलीकडे जाताना म्हणजे रोडच्या साईडला लागलेले असतानाच ते चालत होते आणि अचानक रिक्षावाल्याने त्यांना मागून धडक दिली. त्याच्याही गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे जो गाडीचा झोल होता तो माझ्या मिस्टरांना म्हणजे त्या गाडीचा धक्का माझ्या मिस्टरांना लागला. आणि त्या रोडवरती ते जसे पडले तसे अगदी त्यांच्या मागच्या डोक्याच्या भागावरती ते पडले. फेकले गेले आणि पडताच क्षणी ते बेशुद्ध झाले. गावात सगळी मंडळी ओळखीची होती. तो रिक्षा चालकही ओळखीचाच होता. त्याने लगेच रिक्षात टाकलं आणि त्यांना दवाखान्यात नेलं. तोपर्यंत माझ्यापर्यंत ह्या घटनेची सगळी वार्ता माझ्यापर्यंत पोहोचलेली होती. मी खूप घाबरून गेले. पण महाराजांना मुजरा करून मी निघाले आणि हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलेलं होतं. मी म्हटलं, "माझ्या मिस्टरांना नेमकं झालं काय ते तरी मला सांगा." डॉक्टर बोलले, "थोडंसं क्रिटिकल आहे. तुम्ही थोडं धीर धरा." 24 तासाची मुदत त्यांनी मला दिलेली होती. पण मी डॉक्टरांना सतत विनवणी करत होते, "डॉक्टर, मला एकदा तरी माझ्या मिस्टरांना भेटू द्या. मला 5च मिनिटं भेटू द्या." तर डॉक्टर म्हणत होते, "नको, ते ICUमध्ये आहेत. तुम्ही काही म्हणजे हे करू नका, अट्टहास करू नका, की मला भेटायचं आहे." पण मी खूप अट्टहास केला आणि मी त्यांना डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर कसतरी तयार झाले आणि मी 5च मिनिटं आतमध्ये गेले. पण त्या 5 मिनिटामध्ये मी जेवढे 10 वर्ष महाराजांची सेवा केली, त्या 10 वर्षाचा सगळा धावा मी जणू जसा 5 मिनिटामध्ये स्वामींना मागितला, की "महाराज, तुमची सेवा मी केली आहेत ना, नक्की माझ्या मिस्टरांना बरं करा." तेवढ्यातच माझा 5 मिनिटाचा टाईम होऊन गेला. त्यांनी मला बाहेर काढलं आणि मला म्हणाले, "ताई, पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे. तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या, नामस्मरण करत राहा." मी खूप म्हणजे घाबरून गेलेले होते. कारण अचानक आलेला प्रसंग होता माझ्यासमोर. काय करावं, काय नाही ते कळत नव्हतं. पण मात्र सुचत एवढं होतं, की स्वामींचा धावा आपण करावा आणि तो मी करतच होते. पण अचानक असं झालं, रात्र तर पूर्ण पलटून गेली. मी 1 सेकंदही झोपले नाही. मी स्वामींचा जप सतत चालू ठेवला. तारक मंत्र म्हणत राहिली. श्रीपाद श्रीवल्लभांचं नाव घेत राहिली. सगळं काही माझ्या परीने मी जे करायचं होतं ते मी सगळं काही त्या रात्रीतून मी केलेलं होतं. जणू जसं वाटत होतं, की ह्या 10 वर्षाची सेवा जणू जशी काही माझ्या एवढ्या याच्यामध्ये म्हणजे डॉक्टरांनी मला थोड्या वेळानेच माझा थोडासा डोळा लागलेला होता आणि डोळा लागलेला असतानाच मला अचानक कोणीतरी अशी शक्ती आलेली आहे आणि ती शक्ती माझ्यासमोर माझे मिस्टर उभे आहेत आणि ती शक्ती त्यांना घेऊन जाताना मला दिसले. एक हात माझ्या हातात होता आणि एक हात त्या शक्तीच्या हातात होता. तर माझ्या हातातून माझ्या मिस्टरांचा हात सहज निसटून गेला आणि ती शक्ती त्यांना घेऊन गेली असं मला जाणवलं आणि तेवढ्यातच काय मला डॉक्टर बोलले, "ताई, पेशंट आपल्याला सोडून गेलेला आहे." मी खूप म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारे, की मी खूप मोठा हंबरडा फोडल्यासारखी मी रडू लागले आणि रडल्यानंतर माझा एवढा आक्रोश झाला, की "स्वामी, तुमची एवढे वर्ष झाले मी सेवा करते आहे आणि हे तुम्ही काय मला बघायला दिलं? हे माझ्या काय पदरी तुम्ही मला दिलं? हाच माझ्या सेवेचा मेवा आहेत का?" हे सगळं काही मी महाराजांना बोलत होते. सगळं काही त्यांचा विधी वगैरे सगळं काही झालं. 13 दिवस पालटून गेले, त्यांचे पित्र वगैरे सगळं काही झालं. पण मात्र मी एक दिवस स्वामींजवळ बसले आणि स्वामींना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मागितली. पण त्यांच्याजवळ उत्तर एकाही प्रश्नाचं नव्हतं. मी मात्र ठरवलेलं होतं, की मी आता स्वामींची सेवा करणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी स्वामींची सेवा करणारच नाही. आणि माझ्या घरी बरेच जण मला केंद्रातले येणारे भेटत होते. कारण ज्यावेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेला बऱ्याच लोकांनी मठामध्येही सेवा केल्या. त्यांच्यासाठी महामृत्युंजय मंत्राचीही सेवा केली आणि स्वामींना साकडेही बरेच जणांनी घातली.
पण म्हणतात ना, आपल्या हातात जे नसतं ते आपण काहीच करू शकत नाही. तशाच प्रकारे कारण मृत्यूच्या आडे येण्याचा अधिकार भगवंतालाही नाहीये. ज्याचं जेव्हा आलेलं आहे तेव्हा त्याला जायचंच आहे आणि हे मात्र मला कळत नव्हतं. पण हे कळायला मला खूप वेळ झाला. काळांतराने एक-एक दिवस पालटत गेला, एक-एक वर्ष पालटत गेलं. म्हणजे जणू जसा काही 1 दिवस, 1 महिना आणि काही वर्ष अशी पालटत गेले आणि माझं घर प्रचंड नकारात्मकतेने अगदी भरून निघालेलं होतं. प्रचंड नकारात्मकता, सतत चिडचिड मनाची, कोणत्याच गोष्टीचं मन समाधान नाही आणि अशा प्रकारे असे दिवस निघून गेले आणि एक दिवस मी अशी झोपलेली होते. निवांत झोप लागलेली होती. त्या दिवशी मला एवढी झोप कशी लागली, काय लागले मला काही माहिती नाही. पण त्याच दिवशी माझ्या आयुष्यात जे घडलं ते नक्कीच तुम्ही पुढे ऐका. मला गाढ झोप लागली आणि मला असं वाटायला लागलं, की माझ्यासमोर एक मोठा सिंह उभा आहे आणि तो माझ्यावरती अगदी दहाडून ओरडतो आहे आणि मला जसा जणू काही जाब विचारतो आहे. मी खूप घाबरून गेले. पण मात्र त्यावेळेला मला फक्त एकच नाव आठवलं, स्वामी मला वाचवा हो. हा कोण आहे हा प्राणी मी नाही ओळखत त्याला. आणि आश्चर्य काय, माझ्या पाठीमागून मला एकच आवाज आला, पोरी घाबरू नको, मी तुझ्या पाठीमागे आहे. आणि तसेच स्वामी चालत चालत त्या वाघाच्या आणि माझ्या सिंहाच्या माझ्या आणि त्याच्या मध्यभागात येऊन उभे राहिले. आणि आश्चर्य काय, त्याला म्हणू लागले, जा इथं तुझं काही काम नाहीये. आणि तो सहज सरळतेने तो निघून गेला. आणि त्यावेळेला मला स्वामींनी एकच उत्तर दिलं, पोरी ज्याची वेळ आलेली आहे त्याला जावंच लागतं. त्याच्या मार्गात येण्याचा अधिकार आम्हालाही नाही आहे. मृत्यू हा अटळ आहे. ज्याची ठरलेली वेळ आहे त्याला त्यावेळेला जावंच लागतं. तुझी वेळ अजून आलेली नव्हती म्हणून मला इथं यावं लागलं. त्याच दिवशी मी खूप रडले आणि मला त्यावेळेला कळालं, की माझ्या स्वामींनी मी जरी 5 वर्ष स्वामींना सोडलेलं होतं तरी स्वामींनी मला सोडलेलं नव्हतं. हे मला त्यावेळेला कळून चुकलं आणि मी खूप रडले, खूप रडले, खूप रडले आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी अगदी माझं घर अगदी स्वच्छ करून काढलं. सगळं देवघर साफ केलं, स्वच्छ केलं. ज्या स्वामी महाराजांना मी ठेवून दिलेलं होतं, ती मूर्ती बाहेर काढली, त्या प्रतिमा पुसल्या, सर्व काही साफ केलं, महाराजांचा अभिषेक केला आणि त्या दिवशी अगदी माझ्या घरामध्ये जी प्रसन्नता होती, ती खूप काही वेगळीच होती. तर अशाच प्रकारे तो जो दिवस आला, त्या दिवशी मला खरंच जे रडू येत होतं ते आनंदाचं होतं आणि त्या दिवशी मात्र मला कळून चुकलेलं होतं, की मृत्यूच्या आड येण्याचा अधिकार भगवंतालाही नसतो. आणि हे मी त्यावेळेला खूप मोठी चूक केली, की मी 5 वर्ष स्वामींपासून मी दूर राहिले. पण माझ्यामध्ये प्रचंड नकारात्मकता ही भरलेलीच होती. पण कळत-नकळत माझ्या मुखातून स्वामींचं नाम मात्र निघतच होतं. पण त्यावेळेला मला आठवायचं, की नाही मला स्वामींचं नाव घ्यायचं नाही आहे. पण स्वामींनी मला नक्कीच दाखवून दिलं, की पोरी तू घाबरू नको, मी तुझ्या सतत पाठीशी आहेत. आणि तेच महाराजांनी केला. सेवेकऱ्यांनो, ताई सांगतायत, की सेवेकऱ्यांनो, मी जे केलं ते तुम्ही करू नका. सतत महाराजांवरती जरी तुम्हाला राग आला, क्लेश वाटला, सगळं काही वाटलं, तुमची इच्छा नसेल सेवा करण्याची नका करू. पण स्वामींवरती द्वेष किंवा त्यांच्यावरती आड मात्र लावू नका. महाराज होते, आहे आणि नेहमीच राहणार. हे मनात अटळ ठेवा, की प्रत्येक सुखदुःखात महाराज तुमच्या सोबत असतात. तर श्रोतेहो, आजचा हा ताईंचा अनुभव ऐकून खरंच खूप अंगाला असे काटे आले. सांगतानाही खूप भरून येत होतं आणि वाईटही वाटत होतं, की खरंच त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जो 5 वर्षाचा काळ होता, तो किती भयावह आणि किती नकारात्मकतेचा होता, हे त्या ताईंनी आपल्याला त्यांच्याच अनुभवातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर श्रोतेहो, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सतत नामस्मरण करत राहा. स्वामी होते, आहे आणि राहणार याचा प्रत्यय देणारा हा भयान अनुभव आज आपण ऐकलेला आहे.
तर श्रोते हो तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा. आणि आजची केलेली सेवा आपण सर्व स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका भागासोबत, एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.